हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, तो आवाज कुठल्या म्युझिकचा नाही, तर तो पावसाचा आवाज आहे. कारण सकाळपासून नाही, मला वाटतं रात्रीपासून खूप पाऊस सुरू आहे सगळीकडे. म्हणजे आमच्याकडे तर थोडंसं भरलं आहे पण पाणी. आणि नेमकं आज आधीसुद्धा घरी आहे, म्हणजे त्याला जायचं नाही आहे, म्हणजे टेन्शन नाही. कारण पावसात बाहेर पडायला ना थोडीशी म्हणजे कंटाळा येतो. कारण आपण भिजून तर जातोच, पण त्यापेक्षा ट्रेनचे प्रॉब्लेम्स असतात. ट्रेन्स लगेच लेट होतात, रोडवर पाणी येतं, म्हणजे आपण बाय रोडसुद्धा लवकर पोहोचू शकत नाही जिथे आपल्याला पोहोचायचं असतं तिकडे. आता तर नेमका घरी आहे तो, म्हणजे काही टेन्शन नाही. आणि मजा वाटते, पाऊस आहे तो बघायला छान. घरात असतानाच मजा वाटते, बाहेर पडायला मजा वाटत नाही. म्हणजे जेव्हा पहिला पाऊस असतो ना, पहिले 2-3 दिवस पाऊस पडतो ना, तेव्हा खूप छान मजा वाटते. पण नंतर कंटाळा येतो, पूर्ण ओलं होऊन येतं. म्हणून आज पण असंच आम्ही घरी आहोत, तर मस्त पावसाची मजा घेतो. पण आपण मजा करतो आहे, पण काही जणांना खूप टेन्शन असतं. बाल्कनीमध्ये उभी आहे आणि ते समोर काही घरं आहेत ना, तुम्हाला मी दाखवते समजा. तर हे बघा, इथे माझ्या बाल्कनीच्या समोर काही घरं आहेत होत आहे, हे बघा. आणि ऑलमोस्ट त्यांच्या इथे पाणी भरलेलं आहे. हे बघा, अजून कंटिन्यू पाऊस सुरू राहिला तर त्यांच्या घरातसुद्धा पाणी जाऊ शकतं. म्हणजे त्यांना किती टेन्शन असेल बघा. पाऊस अजून जास्त असाच कंटिन्यू पडत राहिला तर त्यांच्या घरात पाणी येईल. तर हे बघून खूप वाईट वाटतं आहे, कारण की बघा सगळीकडे पाणी इथे भरलेलं आहे. मला हे बघून फार मलाही टेन्शन येतं आणि मलाही वाईट वाटते की आपण इथे मस्त मजा करतो आहे पावसाची, पण काही लोकांना खूप टेन्शन असतं पावसाचं, पाणी यायचं घरामध्ये पाणी. त्यानंतर आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलेली पालक दाल आणि भात. आणि जेवल्यानंतर मग गप्पा मारत मारत व्हिडिओ बनवायचा विसरूनच गेले. आणि त्यानंतर झाला टी टाईम. आणि तुम्हाला तर मी आधी पण सांगितलं होतं की मी चहा नाही घेत, पण मला कधी प्यावं असं वाटलं ना तर नक्की मी घेते. पण आज चहा बनवला होता आम्ही, आणि मी नाही, आधीने चहा बनवला होता. कारण त्यांनी श्रीनगरवरून एक हा स्नॅक्सचा प्रकार आहे तिकडचा फेमस, तो आणला होता. म्हणजे हे लाईक ब्रेड आहे, ब्रेडसारखंच आहे, पण तिकडे हे आधी सांगत होता आपल्यासमोर फ्रेश बनवून देतात आणि याला अमूल बटर लावायचं आणि चहामध्ये डीप करून खायचं, खूप छान लागतं. तर आता आधीने चहासुद्धा बनवला होता आणि हे फ्रेश नव्हतं, हे त्यांनी काल आणलं होतं. तर मग हा गरम केलेलं त्यांनी, हे ब्रेड आहे ते, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. आणि मग बटर लावून मी पण आज खाणार होते, कसं लागतं बघूया. आणि सोबतच बटाटा भजीसुद्धा मी आज बनवली होती. आणि मस्तपैकी गरम गरम हा ब्रेड आणि त्याच्यावर अमूल बटर आणि चहामध्ये डीप करून खायला खरंच खूप छान लागत होतं. आधी सांगत होता फ्रेश खायला तर अजून खूप छान लागत होतं हे. आणि आधी मला गरम करून आणून देत होता आणि मी खात होते आणि खरंच खूप छान लागत होतं. आधी पण मला विचारत होता कसं लागतं आहे, तर त्यालाही मी तेच सांगत होते की खरंच खूप छान लागतं. त्यानंतर मग थोडासा पाऊस कमी झाला आणि आम्ही आलेलो मार्टमध्ये. यायचा खूप कंटाळा आला होता, पण आधी म्हणाला की मला आजच वेळ आहे, नंतर मी बिझी आहे, म्हणून आजच चल, जे काही हवं आहे ते सगळं घेऊया. म्हणून घरचं सामान भरण्यासाठी आम्ही आलो होतो. तर आता आलेली आहे मी घरी, सामान वगैरे सगळं काही भरलं. आधी मला ड्रॉप केलं खाली, कारण की त्याला हेअर कट करायचे होते, म्हणून तो तिकडे गेला. आणि भिजले मी, हे बघा, आत्ताच हेअर जरा पुसवळच आहे माझ्या घरापासून, म्हणून आम्ही काय छत्री वगैरे रेनकोट वगैरे काय घालून गेले नव्हते. तर म्हटलं पाऊस नव्हता, तर म्हटलं चला असंच जाऊया. आणि मध्येच मग येताना पाऊस लागला थोडासा, तर भिजलो. आणि ह्यावेळेस जरा एक्स्ट्रा सामान भरले, कारण की आधी म्हणाला पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळा आहे, कधी काय होईल सांगू शकत नाही, म्हणून आपल्या घरात एक्स्ट्रा असलेलं बरं आहे. आणि नेक्स्ट मंथमध्ये तो पण काही दिवस नाही आहे घरी, तर तो म्हणाला की परत मला वेळ असेल नसेल तर घेऊन ठेवा एक्स्ट्रा. तर आता सामान भरलं आहे, उद्या येणार आहे सकाळी सामान. आणि बरंच काही होतं आज मार्टमध्ये. रेनी सीझन असल्यामुळे सगळं काही रेनी सीझनचंच होतं. चप्पल, सँडल, छत्री तर खूप साऱ्या होत्या छत्र्या. मलाही घ्यायची होती छत्री, पण मला ना एक पण नाही आवडली. खूप तिथे छत्र्या होत्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या, कलर्सच्या, तर पण मला नाही आवडली. तर म्हणजे मला जशी पाहिजे होती ना
तशी नव्हती ती. म्हणजे मी असं कुठेतरी बघितलेलं असतं काय तरी, म्हणजे सगळ्या बाबतीत, छत्रीच्या बाबतीत असं नाही, ड्रेस, चप्पल, शूज वगैरे, कधी एखाद्या व्हिडिओमध्ये मला काय आवडलं, फोटोमध्ये काय आवडलं तर मला तसंच पाहिजे असतं, तसंच मला तेच पाहिजे असतं. म्हणजे काही जण विचार करतात की पावसात भिजू नये म्हणून एखादी आपल्याकडे छत्री असलेली बरी आहे, म्हणजे आपण भिजणार तर नाही. मग ती कशी असू दे, कुठल्याही रंगाची असू दे, कुठल्याही डिझाईनची असू दे, पण छत्री जर आहे ना, आपण भिजणार तर नाही ना, असं काहींचा विचार असतो. पण माझा विचार तसा नसतो. मी जी बघितलेली आहे मला तीच डिझाईन पाहिजे, मला तशीच छत्री पाहिजे, माझा हा विचार असतो. तो आधी पण माझ्यावर चिडला जाम, तिकडे तुला जे तुझ्या मनात असतं तुला तेच पाहिजे असतं, तेच घ्यायचं असतं, आता इकडे नाही आहे. तर मी म्हटलं मग नको, मला आपण दुसरीकडून घेऊया. तर मी नाही घेतली. तर आधी म्हणाला की आता तुला घेणारच ना छत्री, ह्या होत्या तुला आता ओढ्या होत्या तिकडे, तरी तुला एक पण नाही आवडली, म्हणजे अशी कशी तो छत्री बघितली आहे. माझ्याकडे ना पहिले एक छत्री होती, म्हणजे ट्रान्सपरंट, फुल ट्रान्सपरंट, आणि त्याच्यामध्ये येल्लो, म्हणजे असं निऑन येल्लो कलर होता आणि ट्रान्सपरंट होती. मला खूप आवडायची ती, मी इतकी वापरली, ती इतकी मजबूत होती ना, पण खूप जास्त वापरली मी. तर ती मग अशी ठेवून ठेवून जरा ती तुटली, म्हणजे आता रेनी सीझन गेल्यावर आपण ठेवतो तर ती थोडीशी मग ती अशी गंजल्यासारखी झाली. तर मला तशीच पाहिजे, तशीच मला खूप आवडायची ती, आणि तशीच मिळेल की नाही मला माहीत नाही, पण मला तशीच पाहिजे. आणि तशी इथे नव्हती, इथे सगळ्या वेगळ्या होत्या डिझाईन्सच्या, पण मला तशीच पाहिजे आणि मी तशीच घेणार. आणि मी जेव्हा पण घेईल ना तुम्हाला नक्की दाखवेल की मी घेतली म्हणून, नाही तर मी नाही घेणार छत्री. माझा हट्टीपणा असतो, आय नो, इतकं पण हट्टीपणा चांगला नाही आहे, हट्ट करू नये असं मला माहिती आहे, पण काय करणार, आपला स्वभाव असतो असा, हा लहानपणापासूनच तो स्वभाव तर चेंज होत नाही ना. आणि हट्टीपणा पण का, कारण की लहानपणी पण माझे मम्मी पप्पांनी माझे सगळे हट्ट पूर्ण केले, आणि आता नवरा पण असा मिळाला आहे की तो पण माझे सगळे हट्ट पूर्ण करतो. तर मग आता हट्ट सगळे पूर्ण करतात तर हट्टीपणा करायलाच पाहिजे. आता आधी इथे नाही आहे, आता त्याने हे ऐकलं असतं ना, मला बोलला असतं तो, हां थांब, तुझा आता हट्टीपणा मी बघतो जरा एकदा, असं तो बोलला असतं मला. चिडतो तो, म्हणजे चिडचिड पण, म्हणजे आता आज पण चिडला छत्रीवरून, चिडतो पण करतो. मी जे मागेल ते तो मला देतो, चिडून का होईना पण देतो. अगोदर थोडंसं चिडतो पण नंतर त्याला कसं वाटतं, मग स्वतःहूनच मला जे पाहिजे ते आणून देतो. असं मला पहिले पण मी अशी होते, लग्नाच्या आधी पण, तेव्हा पण सगळे हट्ट पूर्ण केलेत, आणि आताही तसंच सगळं आहे, म्हणून टचवूड आहे. चला आता जेवणाचं पण बघूया. भरपूर बोलले आज मी, तर जेवायला काय बनवायचं ते बघते जरा आता. परत आधी येईल आणि मला बोलेल अजून तयारी पण नाही केली तू जेवणाची, काय नाही असं त्याचं सुरू आहे. तर चला फटाफट किचनमध्ये बघते आता काय बनवायचं. तर किचनमध्ये आल्यावर विचार केला की आज झटपट काय बनवता येईल, तर म्हटलं चला आज अंडा बिर्याणी बनवूया प्रेशर कुकरमध्ये, म्हणजे पटकन होईल आणि खूप छान टेस्टी पण लागेल. तर मग अंडी टाकली बॉईल करायला आणि पटकन बिर्याणी पण बनवली, म्हणजे आधी पण खुश होईल कारण की लवकर जेवण होईल म्हणून. आणि त्याचा मोड पण मी ऑफ केला होता आणि त्याच्या आवडीची आहे ही एग बिर्याणी. तर म्हटलं चला आज अंडा बिर्याणीच बनवूया. तर तुम्हाला पण कधी कमीत कमी वेळेमध्ये बिर्याणी बनवायची असेल तर नक्की प्रेशर कुकरमध्येच बनवा, तुमचा टाईम वाचतो, बिर्याणी खूप टेस्टी होते आणि झटपट होते. तर अशा प्रकारे मी बिर्याणी बनवली होती आणि सोबत मी दहीचा रायता पण बनवला होता. खूप छान झाली होती बिर्याणी, तुम्हाला इथे दिसतच असेल किती टॅम्पटिंग दिसते. आणि त्यानंतर मग बिर्याणी खाऊन टी व्ही बघत मी तर पुढचा व्हिडिओ बनवायचा विसरूनच गेले. तर अशाच प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.